राज्यात 24 फेब्रुवारी 2025 ला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न उपस्थित राहिला की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येणार। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 ला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र जमाच केला नाही। आता याचं महत्त्वाचं कारण हे आहे ते म्हणजे लास्ट टाइम म्हणजे या अगोदर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता हे दोन्हीही सोबतच जमा करण्यात आलेले होते, परंतु यावेळी मात्र तसे झाले नाही। फक्त पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आणि त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित राहिला तो म्हणजे नमो शेतकरी योजना राज्याची आहे ती नमो शेतकरी योजना आहे आणि केंद्राची आहे ती पीएम किसान योजना। म्हणजे केंद्राकडून पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मिळतात, तर राज्याकडून त्यामध्ये नंतर राज्याने ऍड केलेले सर्व शेतकऱ्यांना मिळणारे हे 6,000 असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना हे वार्षिक मिळतात नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे। तर आपण हेच पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचे प्रत्येक शेतकऱ्यांचा तिथून पुढे एकच प्रश्न आहे। 24 फेब्रुवारी पासून पुढे एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार आणि त्याच प्रश्नाचं आपण उत्तर आता पाहणार आहोत आणि ती किती जमा होणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिलं पाहायचं म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना आहे, तर नंतर त्यात ऍड झालेली नमो शेतकरी योजना ही राज्याची योजना आहे। या दोन्ही योजनेअंतर्गत 6,000 रुपयाचा निधी असा 12,000 रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी प्रत्येक इयरला जमा होतो। या वर्षीही आता 19वा हप्ता मात्र पीएम किसान योजनेचा जमा केला, परंतु नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो जमा अजून केलाच नाही। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपये ऍड करून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 9,000 रुपये देऊ, परंतु तसे झालेच नाही। आता निवडणुका होऊन जवळजवळ 3 महिने होत आले। आता सध्या अर्थसंकल्पीय बजेट सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा चालू आहे। हे अधिवेशन 26 तारखेपर्यंत राहणार आहे आणि तरी सुद्धा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा कोणत्याही प्रकारचा हप्ता जमा झालेला नाही। म्हणजे पहिला 2,000चा हप्ता होता तो सुद्धा जमा झाला नाही किंवा जी अतिरिक्त रक्कम सरकारने घोषित केली होती आम्ही 3,000 रुपये ऍड करू ती सुद्धा अजून काही जमा झालेली नाही। बऱ्याच अशा न्यूज चॅनलवरती किंवा यूट्यूबवरती अफवा आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 6,000 रुपये येणार आहे, म्हणजे 3-3 हजाराचा हप्ता 2 महिन्याचा हप्ता एकत्रित जमा करण्यात येणार आहे। परंतु ही अफवा पूर्ण चुकीची आहे, कारण नमो शेतकरी योजनेबद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा अजून तरी शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने केलेली नाही। आता यामध्ये कळेल की 10 तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट सादर करणार आहेत। म्हणजे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, परंतु राज्याचं त्यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट हे जाहीर केलेलं नाही। ते बजेट 10 तारखेला जाहीर होणार आहे आणि बहुतेक करून 10 तारखेला समजणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता किती आणि कधी मिळणार तो।
राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे आता कमी असल्यामुळे बहुतेक करून जे ऍड होणारे 3,000 आहेत ते होणारच नाहीत, कारण 2,000चाच हप्ता सरकारला देणं मुश्किल झालं आहे। त्यामुळे सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 9,000 देणं हे राज्य सरकारला परवडणार नाही। त्यामुळे बहुतेक करून हे 3,000ची अतिरिक्त वाढ ही होणारच नाही, आणि जरी होणार असेल तर ते आत्ताच 10 तारखेला जे अर्थसंकल्पीय बजेट आहे यामध्येच होणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याबद्दल कोणतीही प्रकारची घोषणा आपल्या राज्य सरकारने केलेली नाही। केंद्रातून मात्र पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला, परंतु राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे कमी असताना, कारण खूप साऱ्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, दुसऱ्या बाकी योजना आहेत, लाडकी बहीण योजनेचे कालपासून पैसे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला हे पैसे कधी मिळणार हे सांगू शकणार नाही, परंतु राज्याच्या अर्थसंकल्पीय बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या उपस्थितीमुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये नमो शेतकरी योजनेची दखल ही सरकार घेणार आहे, आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे येणार आहेत। हे पैसे 2 ते 3 दिवसामध्ये येतील, परंतु ते किती येणार हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही, कारण विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारने घोषणा केलीच होती की आम्ही अतिरिक्त 3,000ची वाढ करू, असे त्यांनी प्रत्येक योजनेसाठी घोषणा केली होती। परंतु ही घोषणा कितपत खरी आहे ती तुम्ही आता पाहिलंच आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की आम्ही 2100 रुपये देऊ, परंतु माननीय आदिती तटकरे यांनी 2 दिवसापूर्वीच अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाईव्ह सांगितलं आहे की आम्ही हे वाक्य आत्ताच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सादर करू असं सांगितलं नव्हतं। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 तर मिळणारच नाही, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा काही योजना काढल्या होत्या, त्यांना सुद्धा त्या योजनाची पूर्तता अजूनही करण्यात आलेली नाही। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेमध्ये अतिरिक्त वाढ मिळेल असे काही सांगता येत नाही, परंतु तुम्हाला 2,000चा हप्ता मात्र 10 तारखेनंतर 2 ते 3 दिवसामध्ये सरकार हे देणार आहे। त्यामुळे अतिरिक्त वाढीबद्दल कोणतीही घोषणा आतापर्यंत सरकारने केलेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर केलेल्या भरपूर अशा घोषणा आहेत, परंतु त्यानंतर कोणतेही स्पष्ट वक्तव्य सरकारने नमो शेतकरी योजनेबद्दल केलेलं नाही, आणि त्यामुळेच असं कोणत्याही अफवांना बळी न पडता 10 तारखेची वाट पहा, 10 तारखेच्या अर्थसंकल्पीय बजेटची वाट पहा। तर राज्याचा महत्त्वाचा अर्थसंकल्पीय बजेट आहे, आणि या बजेटमध्येच सरकार की घोषणा करणार आहे की नमो शेतकरी योजनेला अतिरिक्त 3,000 रुपयांची वाढ द्यायची किंवा नाही, आणि द्यायची आहे तर ती कधी द्यायची, कधीपासून द्यायची हे सुद्धा सरकार त्याच वेळी ठरवणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांना बळी न पडता 10 तारखेची वाट पहा। 10 तारखेनंतर तुम्हाला समजेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।